जून महिन्यात आमचा प्लॅन झाला, की आपण ना प्रवासाला जायचं. एक 7-8 दिवसाच्या आणि ठरलं की हंपीला जायचं म्हणून. तर आम्ही हंपीला जाणार होतो. तर आम्ही थांबत-थांबत जाणार होतो. थांबत-थांबत जाण्याचा आपला प्रवास होता. तर आपण पहिला स्टॉप होता आपला वाईच्या दिशेने आपण निघालेलो. वाईला थोडे स्पॉट कव्हर करायचे होते आणि आम्हाला पुढे जायचं होतं. तर आपण पनवेलवरून आता निघालो. हे आपण पाहतोय पनवेलचं हे मॉल वगैरे आपल्याला लागलंय, रस्ता वगैरे. पुढे आपण लोणावळ्याला पोहोचलो. तर आपण लोणावळ्याला पोहोचलो आणि इथे मी थोडं पाणी वगैरे घ्यायला उतरलेली. प्यायचं पाणी नव्हतं आपल्या गाडीमध्ये म्हणून पाणी घ्यायला उतरली आणि थोडंसं शूट केलं तिकडे. असा तो शॉट टाकलाय म्हणजे शूट केलं तिकडे आणि पुन्हा गाडीत येऊन बसली आणि आम्ही निघालो. कारण आम्हाला लोणावळ्याला थांबता येणार नव्हतं. फक्त स्पॉट आम्ही एन्जॉय करत, करत जात होतो गाडीतूनच. गाडीत बसली मी आणि पाणी वगैरे प्यायली आणि आम्ही निघालो. हे पुढे सुंदर दृश्य आपल्याला जे लोणावळ्याच्या आपण जुन्या घाटातून जातो नाही का खंडाळ्याच्या तेव्हा आपल्याला बघायला मिळतंच. हे वर्षाचे 12 महिने इकडे लोकं असतातच. फोटो काढायला, शूट करायला किंवा मग टाईम स्पेंड करायला इकडे बरीच लोकं आलेली असतात आणि होता सुट्टीचा दिवस, त्याच्यात रविवारचा दिवस. त्याच्यामुळे लोकं तिथे होतेच आणि आम्ही असं ते व्ह्यू एन्जॉय करत, करत पुढे निघालो होतो. थांबायचा विचार केला, पण काय झालं ऊन भरपूर होता आणि लांबचा प्रवास होता आपला त्याच्यामुळे उन्हात तापायचं, डोकं तापवायचं काहीच आम्हाला त्यात अर्थ नाही वाटला. त्याच्यामुळे बाहेर नाही उतरलो. गाडीतूनच पाहत-पाहत निघालो. निघालो तर आपण हे व्ह्यू एन्जॉय करत करत अ, आम्ही गप्पा मारत मारत निघालो होतो. तर पुढे आलो आणि तिथून ना लास्ट टाइम आम्ही जिथे थांबवलेली गाडी ते पॉइंट होतं आणि इथे गाडी थांबवून आम्ही वरती चालत चालत गेलो. तर तेच मी माझ्या मिस्टरांना दाखवत होती की तिथे आपण गेलो होतो आणि तिथे एक मंदिर होतं त्या साईडला लेफ्ट हँड साईडला आणि पुढे एक गार्डन होतं. तर ते गार्डनचा तो व्ह्यू आहे ना, तिकडे बरीच लोकं असतात. ते गार्डन पॉइंट आहे तिकडे. कारण तिथून मेन व्हॅली दिसते खंडाळ्याची आणि बरेचसे ते खाण्यासाठी पण ठिकाणं आहेत. म्हणजे मॅगी जसं तुम्हाला बुट्टा, मॅगी वगैरे हे काय बाजूला ते सगळे शॉपच आहेत सलग. ओळीतच आहेत ते शॉप आणि तिथे लोकं एन्जॉय करत असतात तो जो व्ह्यू पॉइंट आहे तो आणि खाणं-पिणं एन्जॉय करतात. आणि तसं आपली गाडी चाललेली पुढे आणि मग आम्ही अ, ल आमचा विचार होता, की पुण्याला थांबायचं. हे एक टोल लागला. त्या टोलवर ना खूप लाइटिंग वगैरे केलेली. छान एकदम फॉरेनचा फील येत होता आणि हायवे पण काही सुसाट म्हणजे एकदम अ, मस्तच वाटत होता हायवे एकदम क्लीन आणि मस्त वाटत होतं त्या उन्हामुळे, उन्हाच्या प्रकाशामुळे वगैरे. तर इथे आपण टोल वगैरे केला पे आणि मग पुढे निघालो. पुढे निघालो तर आपल्याला जेवायचं होतं तर त्या हॉटेलमध्ये थांबलो आपण ह्या हॉटेलमध्ये. हायवेच्या अगदी बाजूलाच आहे. कारण इथून पुढे गेलं ना, की मग तो टर्न आहे घाट आहे जो साताऱ्याकडे वळतो ना तो. मग इथे आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो, आतमध्ये गेलो आणि म्हणजे बाहेरचं मी व्ह्यू दाखवला त्या हॉटेलचं थोडीशी शूट केली वगैरे. आतमध्ये गेलो, एक चिकन थाळी, एक मटण थाळी असं आम्ही ऑर्डर केली आणि एक 5-10 मिनिटातच आली. आपण खाऊन-पिऊन निघालो आता. निघालो तर हे आपण घाट पार करून पुढे आलो. वाईला म्हणजे वाईमध्ये एंटर केलं आपण आणि आता वाईवरून आम्ही त्या स्पॉटवर वाईच्या ते एका घाटावरचं मंदिरामध्ये जाणार होतो. जो मंदिर आपल्याला बऱ्याच चित्रपटांमध्ये वगैरे पाहायला मिळतं त्याचं शूट. तर त्या मंदिरामध्ये जायचं होतं. तर त्या मंदिराकडे जाण्याचा हा असा रस्ता होता. रस्त्याच्या दोन्ही दोन्ही बाजूनी झाडं वगैरे होती. खूप छान हिरवीगार झाडं होती आणि खूप मोठी वाढली होती ती झाडं आणि बाजूला सगळी शेती होती आणि मग आम्ही आलो गाडी पार्किंग केली आणि इथे ना एक हे मार्केट लागलं तिकडे जाताना त्या घाटावर. तर त्या मार्केटच्या अलीकडे गाडी पार्क केली आणि मार्केटमधून आता मी चाललोय. तर त्या मार्केटमध्ये बरीच छोटी-छोटी दुकानं होती आणि ती दुकानं पण ना पूर्वीच्या काळातली होती अशी सोन्याचे, सराफांची दुकानं, कपड्यांची दुकानं वगैरे. ते बघत-बघत आम्ही म्हणजे ते छोटेखानी मार्केट ना गावच्या साईडचं ते एकदम मस्तच वाटत होतं. आणि विचारत-विचारत की कुठे आहे ते घाट वगैरे असं लोकल लोकांना विचारत आम्ही चाललो होतो.
गेलो त्या म्हणजे गेलो आता ते पुढे ते घाटच आपल्याला घाटावरच जायचंय. तिथे गेलो घाटावरती आणि मग तिथे पाहिलं तर तिथे पार्किंग होती. तिथे गाड्या पण लागलेल्या. पण आम्हाला रस्ता कळला नाही ना आणि जीपीआरएसने पण रस्ता बरोबर दाखवला नाही मॅपने. त्याच्यामुळे ते आपल्या गुगल मॅपने. त्याच्यामुळे ते कळलं नाही. पण हा मंदिर खूप सुंदर होता. काळ्या दगडातला हा मंदिर आणि म्हणजे बाहेर त्या नदीच्या एकदम बाजूला गणपतीचं मंदिर होतं आणि त्या गणपतीच्या मंदिराच्या बाजूला इकडे शंकराचं मंदिर होतं. बाहेर नंदी वगैरे आपल्याला मोठा पाहायला मिळतो. आतमध्ये शंकराची मोठी पिंड होती आणि मी शूट करत होती बाहेर. कारण नॉनव्हेज खाल्लं ना त्याच्यामुळे काही जायची असं आतमध्ये जायची हिंमत नाही झाली. त्याच्यामुळे ते नाही गेले आणि शूट केलं बाहेरून वगैरे. बाहेरून ठीक आहे. बाहेरून पाया वगैरे पडली. शूट वगैरे केलं आणि दीपमाळ वगैरे सभा मंडप आपण हे जो पाहतोय छान वाटत होतं ते एकदम आणि गर्दी पण खूप होती मंदिरामध्ये बरीच लोक आलेली दर्शनासाठी कारण पर्यटक बरेच दिसत होते तिथे अशा प्रकारे थोडंफार शूट केलं छोटी मुलं वगैरे होती आणि शूट केलं आणि नंतर मग बाहेर पडलो आणि आता मी पुढच्या प्रवासाला लागलोय हा तर हायवेचा सीन आहे आपला आम्ही पुढे कुठे गेलो ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते जर तुमचा पण असाच अनुभव असेल काही फिरण्याचा तर तुम्ही माझ्याबरोबर शेअर करू शकता आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये आणि आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि हे आमची जी ट्रिप आहे 7 दिवसाची त्याच्या अशीच मी व्हिडिओ आता 7 दिवसाची व्हिडिओ मी बनवणार आणि ते टाकणार आहे असा विचार आहे माझा तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आता तिथे आपल्याला काय पाहायला मिळते ते आणि कसा वाटला माझा हा प्रवासाचा व्हिडिओ नक्की सांगा मला आणि भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये तर बघायला विसरू नका आज मी हा व्हिडिओ पोस्ट करेन म्हणजे आज तारीख आहे 1 जुलै आणि नंतर पुढचा व्हिडिओ